हॅलो एव्हरीवन, मी आहे तुमचा अभिषेक भैया. स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल लेट्स लर्न अकॅडमी वरती बाळांनो. तर बघा, आज जसं तुम्ही थंबनेल बघितलं असणार आहे की तो आज आपल्याला बघायचा आहे की आपण कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट कशा पद्धतीने फाइंड करू शकतो किंवा 10 सेकंदामध्ये कसा फाइंड करू शकतो ते आपल्याला आज सोप्या पद्धतीने बघायचंय. ओके, त्यासाठी तुम्ही काय करा, सगळ्यात आधी सगळे कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे ठेवा. म्हणजे तुम्हाला एकदा गोष्ट कळाली की तुम्ही कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट तुम्ही काढू शकता. ओके, एकदा 2 मिनिटांमध्ये सगळं एक्सप्लेन करून देतो, थोडंसं तुम्हाला सांगून देतो आणि नंतर आपण फास्ट पद्धतीने जे आहे ना सगळे स्क्वेअर रूट काढूया बाळांनो. ओके, तर लेक्चर हळू घेतो, एकदा तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. आता तुमचं सगळं फोकस इकडे पाहिजे बाळांनो. ओके, तर चला लक्ष द्या बाळांनो. आपण जास्त काही वेळ घेत नाही तुमचा, लगेच लेक्चर आपण स्टार्ट करूया. बघा, सगळ्यात आधी जो आहे ना आपल्याला एक नंबर दिला असतो, त्या स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. आता हे जे लेक्चर आहे, क्लास 5वी, क्लास 6वी, क्लास 7वी, क्लास 8वी, क्लास 9वी, क्लास 10वी, 11वी, 12वी आणि तेही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता आहे, त्या सर्वांसाठी हे उपयुक्त असणार आहे. ओके, सगळ्यांना आपल्याला स्क्वेअर क्यूब रूट करावंच लागतं, स्क्वेअर रूट करावंच लागत असतं. त्यामुळे सगळ्यांनी आता फोकस करायचं बाळांनो इकडे. ओके, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा, जेणेकरून त्यालाही कळायला पाहिजे की अभिषेक भैया मॅथ शिकवता आहे. ओके, चला लक्षात घ्या. आता सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्याला एक नंबर दिलाय बाळांनो. आपला नंबर काय दिलाय बघा, लक्षात घ्या. आपल्याला नंबर दिला आहे 529. 529. ओके, या नंबरचा आपल्याला स्क्वेअर काढायचा, स्क्वेअर रूट काढायचा. ओके, त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला 1 पासून तर 10 पर्यंतचे स्क्वेअर माहित पाहिजे. आता ते लहान मुलाला पण माहित असतात, मग आपल्याला तर असणारच आहे, बरोबर आहे का नाही? चला एकदा लिहून घेऊया, जर तुम्हाला माहित नसेल तर. बघा, सगळ्यात आधी जो आहे 1 चा स्क्वेअर असतो 1, 2 चा स्क्वेअर असतो 4, 3 चा स्क्वेअर असतो 9, स्क्वेअर सॉरी क्यूब झाला तो. 3 चा स्क्वेअर असतो बाळांनो 9, 4 चा स्क्वेअर असतो बाळांनो 16, 5 चा स्क्वेअर असतो बाळांनो 25, 6 चा स्क्वेअर असतो 36, 7 चा स्क्वेअर असतो 49, 8 चा स्क्वेअर असतो 64, 9 चा स्क्वेअर असतो 81 आणि 10 चा स्क्वेअर असतो बाळांनो 100. आता हे सर्व आपल्याला माहिती होतं, बरोबर का नाही? सगळं आपल्याला माहिती आहे. आता काय करायचं, थोडंसं लक्ष द्या. आता हा जो नंबर दिलाय ना आपल्याला 529, व्यवस्थित लिहून घ्यायचा. 529 हा नंबर व्यवस्थित लिहून घ्यायचा. आता बघा काय करायचं आहे, स्क्वेअर साठी शेवटचे 2 जे नंबर असतात ना त्याला राऊंड करून घ्यायचं. 2 नंबर्सला राऊंड करून घ्यायचं, म्हणजे 29 नंबर आहे. ओके, आता लास्टचा जो डिजिट आहे 9, याला बघायचं 9. ओके, आता हा 9 जो डिजिट आहे, 9 जो नंबर आहे, हा इकडे बघायचा, कुठं कुठं नंबर 9 आहे. आता तुम्ही म्हणशाल, सर 9 इथं 3 ला पण आहे आणि 9 जो आहे 7 ला पण आहे, बरोबर आहे? लास्टला 3 ला पण आहे सर आणि 7 ला पण आहे. ओके, तर लिहून घ्यायचं इथं 3 और 7. 3 आणि 7 आपण लिहून घेतलं व्यवस्थितपणे. इथपर्यंत कळालं. आपण काय केलं, त्या नंबरला गोल करून घेतलं लास्टचे 2 डिजिटला, आणि जो 9 नंबर आहे तो बघितला आपण कुठं कुठं आहे, तर इथं 9 आहे सर आणि इथं 9 आहे, म्हणजे 3 आणि 7 ला आहे. मग आपण 3 आणि 7 लिहून घेतलं. आता काय करायचं, हा जो 2 दिसतोय ना, हा जो 2 दिसतोय, हा जो 5 दिसतोय, सॉरी, हा जो 5 दिसतोय तुम्हाला, हा जो 5 दिसतो आहे, हा बघायचा आपल्याला की हा कशाच्या मध्ये येतो. म्हणजे 4 च्या मध्ये, 4 आणि 9 च्या मध्ये आहे की 9 आणि 16 च्या मध्ये आहे. तर तुम्ही सांगू शकता, सर हा 4 आणि 9 च्या मध्ये 5 येतो, बरोबर आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये येत असतो तो. 2 आणि 3 च्या मध्ये येतो. मग काय करायचं, छोटी संख्या घ्यायची. छोटी काय म्हटलं मी, छोटी संख्या घ्यायची. म्हणजे काय घ्यायचं, मग 2 घ्यायचं. काय घ्यायचं, 2 घ्यायचं. ओके, मग आपण इथे घेतला 2. किती घेतला इथं, 2. आता आन्सर जे आहे ना ते 2 असणार, एक तर 23 असणार आहे किंवा 27 असणार आहे. पण हे कधी कळणार आपल्याला 23 आहे की 27 आहे? तर काय करायचं, हा जो 2 तुम्ही घेतलाय ना, 2 नंतर बघायचं कोणता डिजिट आहे. ओके, 2 नंतर कोण असतो रे, तर 3 असतो. मग 2 into 3 करायचं. 2 3 जा किती झालं, 6. 2 3 जा किती झालं, 6 झालं. मग 6 हा नंबर इथं बघायचा 5 पेक्षा मोठा आहे की छोटा आहे. 6 जो नंबर आहे तो 5 पेक्षा मोठा आहे की छोटा आहे? सर 6 5 पेक्षा मोठा आहे. जर नंबर मोठा असेल तर छोटा नंबर घ्यायचा, म्हणजे आन्सर आला आपलं 23. कळतंय का? तर डोक्याच्या वरती चाललंय थोडंफार. काही नाही, सिंपल आहे. आता एक सॉल्व्ह केलं मी, अजून एक सॉल्व्ह करतो, तुम्हाला अजून सिंपल पद्धत कळेल. बघा, आता सेकंड जे आहे ना, इथे मी स्क्वेअर रूट ऑलरेडी लिहून ठेवले आपल्यासाठी. बघा, आता सेकंड मध्ये काय दिलंय आपल्याला बघा. सेकंड मध्ये आपल्याला काय सांगितलं की 1 1 2 1 2 2 5 1225. आत्ताच मी काय सांगितलं, लास्टच्या 2 डिजिटला काय करायचं, गोल करून घ्यायचं, सर्कल करून घ्यायचं. आणि बघायचं लास्टला कोण आहे, 5 आहे. मग बघा 5 कुठे, इथं लास्टला, मग इथे 5, बरोबर आहे का नाही? म्हणजे 5 ला आहे.
बरोबर आहे. मग एकच संख्या आहे तर मग फक्त 5 लिहून घ्यायचं. ओके. एकच संख्या असेल तर फक्त 5 लिहून घ्यायचं. एक संख्या असली तर खूप सोपं असतं. त्याला काहीच करायची गरज नाही आपल्याला. ओके. नंतर बघा 12 जो आहे 12 हा कशाच्या मध्ये येतो रे 12? कशाच्या बिटवीन मध्ये 12? बघा 12 9 आणि 16च्या बिटवीन मध्ये 9 आणि 16 तर कुठेतरी 12 येणार आहे. म्हणजे 3 आणि 4 मध्ये. बरोबर आहे का नाही? 3 आणि 4 मध्ये आहे. मग 3 घ्यायचं की 4 घ्यायचं? तर छोटी संख्या घ्यायची म्हणजे काय घ्यायचं? 3 घ्यायचं. मग आन्सर आली तर आपलं 3 आलं. आन्सर आलं 35. आहे का ऑप्शनमध्ये 35? बी नंबरचं. असं असतं खूप सिंपल असतं. जेव्हा 2 येतात ना तेव्हाच ते आपल्याला करावं लागत असतं. ओके. आता बघा अजून सर आम्हाला अजून नाही कळालं. अजून सांगा आम्हाला एक्सप्लेन करा परत. ठीक आहे. तुमच्यासाठीच आणलंय परत एक्झाम्पल. बघा आता एक्झाम्पल काय आहे? 1444 1444 चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. तर कसं करणार आहे आता बघा. सगळ्यात आधी मी काय करतोय बाळांनो, तर लास्टचे 2 जे डिजिट आहे त्याला मी गोल करतो आहे. आणि शेवटी बघतोय तर कोण आहे? 4 आहे. कोण आहे? 4. एकदम मराठी भाषेमध्ये सांगतोय सिंपल वेनी सगळ्यांनी लक्षात ठेवा. कळतंय का? लास्टला कोण आहे बाळांनो? 4 आहे. कोण आहे? 4. मग इकडे बघायचं 4 कुठे आहे? मग सर 4 इथं पण आहे आणि 4 इथं पण आहे सर 64 ला पण लास्टला 4 येतो. मग दोन्ही पण घ्यायचे. मग 2 पण घ्यायचा आणि 8 पण घ्यायचा. मग 2 पण घेतला आपण और 8 पण घेतला. 2 पण घेतला आणि 8 पण घेतला. त्यानंतर काय करायचं? हा जो नंबर दिला आहे ना हा इकडचा, अलीकडचा जो नंबर आहे 14 हा कशाच्या बिटवीन मध्ये बघायचं 14? आता मला सांगा 14 कुठे असणार आहे? 4 आणि 9 मध्ये असणार आहे का? नाही सर. 9 आणि 16 मध्ये 9 आणि 16 मध्ये असणार आहे. म्हणजे तो 3 आणि 4 मध्ये आहे कुठेतरी. मग 3 घ्यायचा की 4 घ्यायचा? सर तुम्ही आत्ताच सांगितलं छोटी संख्या घ्यायची. म्हणजे काय घ्यायचं? 3 घ्यायचं. मग आपण घेतलं इथं 3. मग आपलं आन्सर येऊ शकतं सर 32 येऊ शकतं किंवा 38 येऊ शकतं. म्हणजे 32 येऊ शकतं किंवा 38 येऊ शकतं. मग हे कसं चेक करायचं? 3 ना काय करायचं? 3 नंतर कोणती संख्या येते? 4 येते 4. मग 3 4 जा 12. किती होतात सर? 12 होतात. मग 12 बघायचं 14 पेक्षा लहान आहे की मोठे आहे? सर 12 14 पेक्षा लहान आहे. मग जर लहान असेल तर मोठी संख्या घ्यायची. मोठी संख्या आहे 38. हे आपला आन्सर आहे ऑप्शनमध्ये 38. कळालं सगळ्यांना? जर छोटी संख्या असेल ना आता बघा 12 14 पेक्षा लहान आहे, मग मोठी संख्या घ्यायची. आणि 14 पेक्षा जर मोठी असते म्हणजे लहान असते तर आपण छोटी संख्या घेतली असते. छोटी असली की मोठी घ्यायची, मोठी असली की छोटी घ्यायची. ओके. चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट. ओके. अजून बघा अजून. हा बघा हा वाला क्वेश्चन. आपल्याला काय दिले क्वेश्चन मध्ये? असं दिलं आहे अंडर रूट 1 2 3 2 1. ओके. इथं आपल्याला 11 चा पण स्क्वेअर लागेल. मी लिहून घेतो. 11 चा स्क्वेअर असतो किती असतो? 121 असतो का? हा 121 असतो बरोबर आहे. आणि 12 चा स्क्वेअर किती असतो? 144. ओके. एवढं बस झालं. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. आता बघा इथं बाळांनो, इथं मी तसं आपण स्टेप करतो त्याच करायचे आहे. लास्टचे 2 डिजिटला गोल करायचं. एक बघायचं कुठे आहे शेवटी? कुठं आहे? सर 81 ला पण आहे आणि 1 ला पण आहे. म्हणजे काय घ्यायचं? 1 आणि 9 घ्यायचं सर. बरोबर आहे. 1 और 9 घेतलं आपण. 1 आणि 9 आपण घेऊन घेतला. ओके. आता काय करायचं लक्षात घ्या. आता काय करायचं? 123 नंबर आहे आता सगळ्यात मोठा नंबर आहे थोडा. बघा 123 कोणाच्या मध्ये येतो रे 123? बघा 11 आणि 12 च्या मध्ये येतो 123. बरोबर आहे? या दोघांच्या मध्ये येत असतो 123 या दोघांच्या मध्ये. मग 11 घ्यायचा की 12 घ्यायचा? सर तुम्ही आत्ताच सांगितलं छोटी संख्या घ्यायची म्हणजे आम्ही 11 घेणार आहे. बरोबर? म्हणजे आपण घेतलं इथं 11. मग आन्सर येऊ शकतं 111 किंवा 119. बरोबर आहे का? मग दोघांपैकी कोणतं घ्यायचं सर? मग काय करायचं? 11 नंतर कोणता नंबर येतो? 12 येतो. मग 11 इंटू 12 करायचं. करा बरं का. 12 इंटू 11. 2 1 जा 2, 1 1 जा 1, परत 2 1 जा 2 आणि 1 1 जा 1. म्हणजे आन्सर आलं 2 3 1. 132 नंबर आला. किती आला? 132. आता मला सांगू काय म्हणतोय मी? सांगा बाळांनो, लेकरांनो, 132 जो नंबर आहे, 132 जो नंबर आहे, हा 123 पेक्षा लहान आहे की मोठा आहे? सर 132 हा 123 पेक्षा मोठा आहे. 132 जो आहे 123 पेक्षा मोठा आहे. जर मोठा असेल तर आपण लहान घेणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आलंय सर 111. किती आलं आहे? 111 म्हणजे सी नंबरचं. कळतंय सगळ्यांना आता? खूप इझी आहे, काहीच नाही. ओके. चला असंच नेक्स्ट बघूया बाळांनो आता. थोडंसं बघा लास्ट एक्झाम्पल आहे आता. बघा आता काय दिलं आपल्याला? 1 3 4 5 आणि 6 असा क्वेश्चन आपल्याला दिलाय. 1 3 4 5 6 आपल्याला दिलाय. आता सेम स्टेप करायचं. लास्टचे दोन डिजिट उचलायचे. चला उचला मग 2 डिजिट लास्टचे. हे बघा.
हे 56 उचलायचे 56. लास्टला कोण आहे 6 आहे. मग बघा 6 कुठे आहे सर 6 इथं पण आहे आणि अजून कुठे इथं पण आहे. म्हणजे कोण कोण घ्यायचं 4 आणि 6 म्हणजे 4 और 6 सर. ओके. चल आता इकडे या. इकडे या, इकडे या, इकडे या. इकडे बघा आता. इकडे बघा. 134 जो आहे 134 हा कोणाच्या मध्ये येतो? बघा 11 चा स्क्वेअर काय आहे? 11 चा स्क्वेअर आहे 121 आणि 12 चा स्क्वेअर काय आहे? 144 म्हणजे या दोघांच्या मध्ये आहे. म्हणजे आपण 11 घेणार की 12 घेणार? ऑब्विसली आपण काय घेणार 11. मग आपण घेतला इथं 11 घेतला. काय घेतला बाळांनो? 11. इथपर्यंत काय आलं? म्हणजे आपण बघितलं 134 कोणाच्या मध्ये आहे? 121 आणि 144 तो मध्ये आहे. मग आपण 11 घ्यायचं का 12 घ्यायचं? छोटी संख्या घ्यायची 11 घ्यायचं. ओके. आता बघा मग आन्सर येऊ शकतं सर 114 येऊ शकतं किंवा 116 येऊ शकतं. आता बघायचं दोघांपैकी कोणतं घ्यायचं. मग काय करायचं? जो 11 आहे ना 11 आलाय ना 11 च्या पुढचा डिजिट घ्यायचा 12 आणि हे आपण आता सोडवलं होतं 11 into 12 बघा 11 into 12 किती येते 132 येते. किती येत आहे 132. मग हा 132 जो आहे हा 134 पेक्षा मोठा आहे की छोटा आहे? सर 134 पेक्षा 132 कसा आहे? छोटा आहे आणि 134 कसा आहे? मोठा आहे. आणि जेव्हा छोटा येत असतो ना 132 जेव्हा छोटा येत असतो आपण कोणती संख्या घेतो? मोठी संख्या घेतो 116. हे आलं आपलं आन्सर. हे बघा 132 कसा आहे? लहान आहे 134 पेक्षा लहान आहे. जेव्हा लहान असतं आपण तेव्हा मोठी संख्या घेत असतो. कळालंय सगळ्यांना? कळतंय सगळ्यांना? खूप इझी क्वेश्चन्स आहे म्हणजे खूप इझिली तुम्ही शॉर्टकट ट्रिकने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कोणताही स्क्वेअर क्यूब रूट जर तुम्हाला विचारला तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके. असंच तुम्ही आता खूप सारे क्वेश्चन्सला प्रॅक्टिस करा. एकदा तुम्हाला कळालं की तुम्ही फास्ट जे आहे ते करू शकतात कॅल्क्युलेशन वगैरे. ओके. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्यांनाही सांगा. ओके. आणि त्यांनाही कळवा की अभिषेक सर असे ट्रिक्सचे व्हिडिओ पण बनवत आहे. ओके. आणि बाकीचं आपलं 8, 9, 10 चालूच आहे. ओके. त्यासोबतच आपण 8चं NMMS पण स्टार्ट करणार आहे. ते तुम्हाला मी सांगतो आणि तेव्हा आपण स्टार्ट करू बाळांनो. ओके. थँक यू सो मच अँड बाय बाय. अभ्यास करा.